मुलाकडचे पळून गेले. क्या बात आहे. मंजूच्या लग्नाचा प्लॅन कंट्रोल कंट्रोल आर्यन कंट्रोल. वा वा वा. चला चला या खुशीमध्ये झाडांना पाणी देऊ. हो भारती मावशी, मी आले की ती फाईल बघेन. हा ऐका की मम्मी. सपने तुझा बस. त्या गुरुजीला झापल्याशिवाय का नाही माझ्या जीवाला चैन पडायची नाही बघ, सांगून ठेवते मी तुला. हो मम्मी, कशाला झापताय? राहू देता. परत पुढे स्थळ आणायची असते ना की आपल्याला गरज लागेल. राहू दे, नकच करू. काय पण एक एक लोक असतात. कोणी बी कोणाला बी पसंत करते. एवढा तरुण बाण पोरगा तुम्हाला कसं काय लाईक केलं? तुम्ही कसं काय आवडलं त्याला? मज्जा आली. हे पाहिजे सपने होबला कुट्टी. हा सोडते इशे आता. त्या गुरुजीचा गैरसमज झाला नसता का नाही का? त्या नेबिडचं लगेच फिक्स झालं असतं बघ. हा वय वय. हे कार्यकर्ता कशाला फोन करायला लागलाय? रिकाम तिकडे कुठलं उचला उचला. सपने आता ह्या घरकुशीसाठी कसा नवरदेव शोधायचा काय कळलं झालंय बघ मला. कवा एकदा त्या नेबिडचे हात पिवळे करून तिला घराच्या बाहेर हाकलते का नाही असं झालंय मला. मम्मी अहो काखेत कळसन गावाला वळसा कशाला करताय? म्हणजे तिकडे बघा. हे घे ते वारे नाही की पाणी देत बसलाय गवताला. ऐक आता. अहो मम्मी नजर कुठे आहे बघा त्यांची. वरती एक जोबाईंकडे बघतायत. सपनी माझ्या जी डोसक्यात आले तीच तुझ्या डोसक्यात आले का ग? हा वय वय ते चालय. म्हणजे मी जे अंदाज बांधला होता का नाही ती बराबर आहे बघ. आता बघ ही मम्मी साहेब काय करते ती. काय करणार आहे? सपनी त्या नेबळ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मंत्रीपद पटकवते का नाही बघच. मंजू कुठे गेली आता? सत्या तू? मरे आऊ काय करताय? हाऊ कसला राग करताय माझ्यावर?
मी काय खरोखर तुमचं लग्न नाही लावणार. सॉरी सॉरी, मला वाटलं दुसरंच कोणीतरी. सॉरी, लागलं का तुला खूप? नाही नाही लागलं मला. पण मला सांगा, तुम्ही एवढं का घाबरला लगेच? तुम्हाला कळलं नाही का मी आहे ते? तसं नाही, तो माते फिरू जेव्हापासून माग लागलाय आणि आपल्या खोलीत कॅमेरे सापडल्यापासून भीतीच वाटते. कधी कोण येईल आणि माझा व्हिडिओ बनवून व्हायरल झाला तर? काय बोलताय वागणे? तो असं काय बी करणार नाही. आणि त्यानं जर असं केलं ना तर तो स्वतःच अडचण येते, हे चांगलंच माहिती आहे का? सत्या, आता कुठं तर आपल्यातला दुरावा दूर होऊन आपण जवळ आलो होतो. तेवढ्यात कुणाची तरी नजर लागली बघ. वाघमारे, आपलं नातं ना लई घट्ट आहे. आणि आजपर्यंत आपण कायम अशा संकटांना भिडत आलोयच ना. मग इथनं पुढे पण भिडू. आणि तो जो कोण माती फिरवाय ना, त्याचा कार्यक्रम फिक्स करून टाकू. वाघमारे, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे तुमच्या बरोबर. मम्मी, कसला एवढा घन विचार करताय? बया, आलेलं पोरग काय आवडलं का काय तुम्हाला? मम्मी, त्याच्या बाबा बोहल्यावर चढण्याची काही स्वप्न बिप्न बघत नाही तुम्ही? हा, खरं सांगा मम्मी, आवडला ना पोरगा तुम्हाला? आवडला ना? त्याला आठवा शेंडा. हा, हाक मारी कुठली? तुझ्या नानानं काही कम दिपड्या बरोबर तुझी अक्कल विकली होती का ग? होपलक कुठली, असं नाकर बुक्का मारीन का नाही? का हाय तेवढं मी नाकाचा शेंडा गळून पडेल बघ तुझा. अगं, मी असा विचार करत होते का त्या नेबळेटला ह्या घराबाहेर कसं काढता येईल, आणि त्यासाठी त्या आर्यनला बाटलीत कसं उतरवता येईल. बया, असं आहे होय? मला वेगळंच वाटलं काहीतरी. गैरसमज झाला माझा. पण मम्मी, मी जरा वेगळाच विचार करते बघा. नाही म्हणजे आर्यन एवढ्या मोठ्या घरातला पोरगा आहे, एवढा श्रीमंत, त्याची नक्की कोणी ना कोणी गर्लफ्रेंड असेल बघा. असल्या मोठ्या मोठ्या माणसांची लफडी काही कमी असतात होय तवा? तसं बी मी दुरून कितीतरी वेळा त्याला कोणाशी तरी फोनवरती बोलताना पाहिलंय बघा. नक्की त्याचं काहीतरी वेगळं लफडं असेल. हल्ला का पुन्हा एकदा नाकाचा शेंडा? हा, दुरून बघितलंस ना? जवळ तर बघितलं नाही ना? नाही. मग नक्की काय खात्री का त्याचं लपडा असेल म्हणून? आणि तसं तर असतं का नाही का मग सकाळी अंगणात तिने बेडकडे एकटक असा बघत उभा राहिला नसता? हा, ते बी खरंच आहे म्हणा. नसेल मग त्याचं लफडं बिफडं कुठे, दुतोंडी कुठली. सपने, आर्यनशी सुरीक जुळवल्यावर मला त्याचा डबल फायदा होणार आहे बघ. तो कस काय? ही नेबळेट नावाची ब्याद ह्या घरातून कायमची निघून जाईल. आणि आर्यनशी नवं नातं जुळवल्यावर त्या नात्याचा वापर करून मी माझी राजकीय सत्तेची पोळी भाजून घेईल. तवा नेबळेट नावाचा काटेरी मासा आर्यनच्या घशात कसा उतरवायचा ह्याचा विचार केला पाहिजे. अटेन्शन! कुठे गेले घरातले सगळे? महामाया, अति उत्साही कार्यकर्ता, छोटा जवान,
बाहेर या, सगळे बाहेर या. आत खोलीत बसून काय कुठाने करताय? होय, काका काय झालं? काय झालं मामांजी? काय झालं म्हणून तोंड वर करून काय विचारतेस? तोंड खाली करून विचार. तुला नागपूरबाईंसाठी स्थळ बघायला सांगितलं होतं आणि तू स्वतःसाठीच पोरगा शोधत बसलीस. काय लाच वगैरे सोडलीस की काय? अगं 4 मुलांची आई तू, 2 सुनांची, 1 जावयाची सासू तू, आणि तुला दुसरं लग्न करायचंय ते या वयात. अगं मला सांग, आमच्या प्रव्यात अशी काय कमी आहे त्याच्यामुळे तुला हे असले चाळे सुचतात? प्रव्या, हो काका. तुझी बायको हाताबाहेर चालली आहे. आपल्या घराची व्रत वाट्यावर आणायच्या आधीचा वर घाल तिला. मला पण मायाचं हे वागणं बघून धक्काच बसलाय. माया, अगं काय कमी आहे माझ्यात? मी आता तुला खरंच नकोस झालोय का? गपसा, काही पण कसं बोलता? मला नाही करायचं दुसरं लगीन. ती गुरुजीचा गैरसमज झाला होता. सौभाग्याची शपथ घेऊन सांगते मी. सौभाग्याची शपथ. प्रभ्या, तुला वर पोचवायचं जोरदार नियोजन केलेलं दिसतंय महामायानं. माया, खरंच? ओ पेंटर. ऐ, नवऱ्याला पेंटर बोलतेस? थोबाड रंगवीन. ह्यांचं काय करत बसलाय तुम्ही? अहो खरंच सांगते मी. अच्छा, म्हणजे चूक त्या गुरुजींची होती, तुझी नाही. हा, आता बरोबर बोलाव का तुम्ही? ठीक आहे, ठेवला तुझ्यावर विश्वास. पण आता पुढं काय? तू आता नागसूनबाईंसाठी स्थळ बघणं बंद करणार आहेस की स्वयंवर रचायचं आहे त्यांचं? स्वयंवर चला, ही काय राजकारण लागून गेली होय राजाची? नाही, म्हणजे स्वयंवराची काय गरज आहे ना? माझ्या बघण्यात का नाही एक चांगल्या मोठ्या खानदानातलं स्थळ आहे. आणि तो का नाही ह्याने भेटला नाही. मंजिरीला राणीसारखा ठेवल बघा. कोण आहे तो? त्याचं नाव गाव फळ फुलपत्ता कळल का? हा, म्हणजे कळ कळ लवकरच कळ. कसं आहे, मी आधी त्याच्याशी बोलून घेते मग तुम्हाला कळवते. ठीक आहे. ऐ, प्रभ्या, तुझं ते डबडा बाहेर फेक, नाहीतर बाहेर जाऊन बोल जा. हो हो. हॅलो. नाही, तुम्ही काय थोबाडा बघत बसलाय? स्वयंपाकाची तयारी नाही करायची का? हा हा, मंजिरी आज कोणा स्वयंपाकाला ती ह्याची भाजी. नागसूनबाईंच्या हातचं जेवायचं नाही आहे मला. कारण आज मला तुझ्या आणि तुझ्या या लाडक्या धाकट्या सुनबाईच्या हातचं सुग्रास जेवण जेवायचं आहे. तवा वेळेत सगळं झालं पाहिजे, वेळेत स्वयंपाक झाला पाहिजे, तो वेळेत ताटात आला पाहिजे आणि वेळेत पोटात गेला पाहिजे. आला का ध्यानात? आता बघतेस काय माझ्याकडे? माझ्या थोबाडावर काय भाकरी थापणार आहेस का? चला, लागतो कामाला. नाही,
तिकडे कुठे? स्वयंपाकघर इकडे आहे, विसरलात का? हा तिकडे आहे, पण ती कसं एकदम स्पेशल अशी भाजी बनवायची आहे ना, मग तेव्हा त्या नेटवर रेसिपी बघतो आम्ही नेटवर. वेगळं काहीतरी बनवतो, वेगळं. फक्त मला बनवू नका. ऐक, थोडा जवान, काम धंदा वगैरे काही आहे का नाही? हो कामच करत होतो, पण तुम्ही अचानक बोलवलं म्हणून आलो. बरं जा आता. ऐक, पाया पडून जा. quick. Quick, you young blood. हॅलो. हा हॅलो. हा आवाज नाही येते, एकच मिनिट बाहेर. हॅलो. उठ क्या वांग. आर्यन, हो तू आहेस होय? हो. काय झालं मॅम? तुम्ही एवढे का दचकता? ओके ना सगळं? हा, तू अचानक आलास ना, दचकले. अच्छा, माय बॅड. ऍक्च्युली ते मी इथून जात होतो आणि तुम्हाला बघितलं तर बोलायला आलो. तुमच्याशी काही बोलायचं होतं. माझ्याशी? माझ्याशी काय बोलायचं? ऍक्च्युली मॅम, गेल्या काही दिवसात इतकं काही घडून गेलं, या सगळ्या धावपळींमध्ये तुमच्याशी नीट बोलताच आलं नाही. मला विचारायचं होतं की तो सायको तुम्हाला अजूनही कॉल करून त्रास देतो का? अजूनही फोन करून त्रास देतो. काय? तो अजूनही त्रास देतो तुम्हाला? मॅम, तुम्ही मला सांगितलं का नाही? त्या सायकोला लाजही वाटत नाही. त्यात सत्यदादा पण नाहीये आता. तुम्हाला अजून त्रास होत असणार ना? तुमचं दुःख मी सॉरी तुमचं दुःख मी समजू शकतो ना. त्या सायकोच्या अशा वागण्याने तुम्हाला नक्कीच त्रास होत असणार ना मॅम. पण तुम्ही काळजी करू नका मॅम, मी आहे ना. तुम्हाला काही हेल्प लागली ॲट एनी पॉइंट
प्लीज मला नक्की सांगणार. एक सांगू मॅम, जेव्हा सत्यदादा होते ना, तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं. बट आता तुम्ही, सत्यदादांनी, घरच्या सगळ्यांनी मला खूप आपलंसं मानलं. ह्या घरात आल्यावर मला कळालं की फॅमिली बॉन्डिंग काय असते ते. मला हे नेहमी लक्षात राहील. थँक्यू. आणि मी हे जेन्युइनली मीन करतो मॅम. तुम्हाला काही कधीही हेल्प लागली ना, मला नक्की सांगा. आय विल बी देअर फॉर यू. मला काही मदत लागली तर नक्की सांगेन. थँक्यू मॅम. चला मी येतो. बाय. बाय. मला निघायला सांगा. हा सावंत साहेब, काही काळजी करू नका. हो हो, हा मी पाठवतो. अरे मम्मी बाकी पुढं कसं जाणार? तो काहीतरी वाचत बसलाय ना. आहे का आता? मग तपस्या थोडी करतोय. चला. अरे मम्मी साहेब, सपना वहिनी. असू दे तुझं काम चालू आहे ना. जाऊ दे, आम्ही परत येतो. चल चल. नाही, काही महत्वाचं बोलायचं असेल तर प्लीज या ना. हा असं म्हणतोयस का? हा. रेन बाळा, एकदम गुणी लेकरू आहेस बघ तू. माझ्या मनात जी काही सुरू असते की नाही ती बरोबर कळते बघ तुला. मम्मी साहेब, अहो, तुम्ही आता मला तुमचा मुलगाच मानलाय. तेवढं तर जमायलाच हवं ना. तुम्ही उभं काय, प्लीज हॅव अ सीट. काय बोलत होते तुम्ही? आर्यन बाळा, एक विचारू का तुला? विचारा ना मम्मी साहेब. तुझे बाबा खासदार आहेत ना, मग तू गावाकडे का आलास? कारण मला स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी निर्माण करायची आहे. मग त्याचं बोल ना. चांगलंय बघ. अशी स्वतःच्या पायावर उभी राहणारी लेकरं आवडतात मला. सत्यानं बी तीच केलं.
आता तो नाही तर तू त्याची आठवण करून देतोस बघ मला. आर्यन, अजून एक विचारू का, राग येणार नसेल तर? मामी साहेब, तुमचा राग बोला ना, विचारा प्लीज. तुझा लगीन करायचा काही विचार आहे का? या लग्नाबद्दल मला का विचारत असतील? मंजूशी लग्न करायचे सांगू का यांना? नाही नाही, नको. असं लगेच बोललो तर शंका येईल. आर्यन बाळा, एवढं लाज नको. मी आपलं सहज विचारलं. पण खरं काय ते सांगा, तुझं लगीन करायचा विचार आहे का नाही? हा म्हणजे लग्न तर करायचंच आहे, पण असं इमिजिएटली काही विचार केलेला नाही. पण करणारे ही तर फिक्स आहे ना? मग सांग की कशी पोरगी पाहिजे तुला? एक्झॅक्टली कसं सांगू की कशी मुलगी हवी आहे, बट जास्त काही अपेक्षा नाहीये माझ्या, पण फक्त मला समजून घेणारी हवी. घरच्यांना रिस्पेक्ट करणारी हवी. इन शॉर्ट, संस्कारी हवी. अरे काका, तुम्ही सॉरी बर का, मी बघितलं नाही तुम्हाला. हा हा, मी करतो तुम्हाला 5 मिनिटात करतो फोन. हा काका बोला. पण मला बहुतेक माझ्यावर संशय आलाय. मगाचपासून माझा पाठलाग करतोय. काय सांगतोयस? असा कसा धडकलास रे प्रभ्या? डोळे फुटले का तुझे प्रभ्या? एवढा मोठा चष्मा घालून सुद्धा नीट दिसत नाही का तुला प्रभ्या? काका सॉरी, मी ते फोनवर बोलत होतो ना, म्हणून झालं. काय म्हणताय काका? लक्ष देऊन चालत जा. हो हो. आता चालत जा. हो हो. बळवंता, अरे तू इथे आहेस होय? अरे मी तुलाच शोधत होतो. बरं ऐक, माझं तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. हा करतो नंतर करतो. अरे नाही नाही नाही, नको. नंतरला खूप अंतर पडतं. ते सावंत आहेत ना, तू त्यांच्याकडे जा. त्यांनी माझं एक पेंटिंग विकत घेतलंय, तर ते कॅश देणार आहे. तेवढी ती कॅश घेऊन ये. त्यांना सांगितलं ऑनलाईन करा म्हणून. अरे नाही रे बाबा, त्यांना ऑनलाईन जमत नाही आणि मलाही त्यातलं काही कळत नाही, म्हणून तर जा म्हणतोय तुला. तू पटकन जा आणि पैसे घेऊन ये त्यांच्याकडून. जातो संध्याकाळी जातो. संध्याकाळी नको. अरे ते दुपारीच निघालेत बाहेर, त्यामुळं आत्ताच जा. दुपारनंतर संध्याकाळी येतील की संध्याकाळी जाऊन घेऊन अरे नाही रे बाबा, ते दुपारीच चाललेत, परदेशात चाललेत. ते परत येणार नाहीयेत आणि खूप मोठी कॅश आहे रे. जा 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 आता. एक काम करा, माझ्याकडेच कॅश तुम्हाला देतो. तुमच्याकडे कॅश मी नंतर देतो. एक मिनिट, मला एक सांग, तुझं तिकडे काय काम आहे रे? हा, मी काम सांगितलेलं महत्वाचं नाहीये का? आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांच्याकडनं पैसे घेऊन ये. जा पटकन. अरे इकडं नाही, तिकडं. इकडं जा जा जा. जा लवकर. वाचलो. थँक्यू पप्पा, तुम्ही वेळ त्याला. काय थँक्यू? हा, किती ओव्हर ऍक्टिंग करतोय सर तू. जरा जरा तुझ्या तोंडाला लगाम घाल ना. काल पण तिथं टेबलवरती त्या मंजूचं लग्न ठरवायला निघालास, ती किती मोठ्याने किंचाळली सत्या म्हणून. अरे सगळ्यांना संशय आला होता. बरं झालं तिनं सांभाळून घेतलं ते. पण तू जरा तुझं बोलणं कमी ठेव ना. अरे आपलं भांड फुटेल शाने. आणि प्रभ्या काय करतोस रे? मला बाप आहे ना मी तुझा. आता काकाचं नाटक करतोयस. नाटक कर सारखं आपलं प्रभ्या. चला आतमध्ये. आणि जास्त बोलायचं नाही, जेवढ्याच तेवढंच बोलायचं. होय प्रभ्या. पप्पा. होय पप्पा. चल.